महानगरपालिका कर्जाचा डोंगर आलेला आहे. 700 कोटी रुपये महापालिकेकडे कर्ज आहे. इथे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही आहेत, ठेकेदारांचे पगार द्यायला पैसे नाही आहेत. असं असताना शहरामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा झाला आहे. रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते, कळायला मार्ग नाही आहे, प्यायला पुरेसं पाणी नाही आहे, नागरिकांना कुठल्या मूलभूत सुविधा नाही आहे. असं असताना या नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या सहलीसाठी, हे प्रशिक्षण नव्हतं, ही सहल होती. ही काय झाडी काय डोंगर ह्या ठिकाणी हे लोक पिकनिकला गेले होते. हे प्रशिक्षण नाही. प्रशिक्षणाचे फोटो फक्त बिल काढण्यासाठी ते फोटो काढण्यात आलेत. कुठलंही प्रशिक्षण तिथे झालेलं नाहीये. त्या प्रशिक्षणाच्या नावाखाली 65 कोटी लाख रुपये खर्च करणं या महापालिकेला परवडतं का? तुम्ही मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. तुम्ही आता 6 महिन्यापूर्वी निवडून आलात. आल्यानंतर महापालिकेची अवस्था तुम्ही सुधारली पाहिजे. तुम्ही इथे राहूनही प्रशिक्षण घेऊ शकता. कमी खर्चात प्रशिक्षण झालं असतं. एवढ्या पैशाची उधळपट्टी करायची गरज नाहीये. हा नागरिकांच्या कराचा पैसा आहे. जेव्हा आम्ही टॅक्स भरत नाही, तुम्ही जप्ती आणता, आमच्या घरासमोर बँड वाजवता. जेव्हा आम्ही पैसे भरतो, हे काय तुमच्या मजा करासाठी आमचा पैसा नाहीये. इथून पुढे यांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजे, आणि जर टाळल्या नाही त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार. किती खर्च दाखवला आहे? 40 लाख तुम्ही सांगितले. ज्या संस्थेला हे काम देण्यात आलं होतं त्या संस्थेने एका पर माणसाचा 52,940 रुपये खर्च सांगितलेला आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते 40 लाख रुपये होतात. 65 लाख रुपयाचं टेंडर आहे, कोट आहे. 65 लाखामध्ये नातेवाईक, मित्रपरिवार, मिस्टर नगरसेवक सगळे इन्क्लूड आहेत. आणि सगळे मस्त फिरून आलेत, मजा करून आलेत. अरे, ज्या राज्यामध्ये पूर आलाय, तिथे दयनीय अवस्था आहे, तिथे तुम्ही कसलं प्रशिक्षण घेतलंय? पाणी भरलेलं प्रशिक्षण घेतलं? तिथे पूर कसा आला बघायला गेले होते? तिथली झाडी डोंगर बघायला गेले होते? तुम्ही तिथे कशासाठी गेला होतात? तुम्ही तिथे सहलीसाठी गेला होतात. तिथे कुठल्याही प्रशिक्षणासाठी हे लोक गेलेले नव्हते. माझी आयुक्तांना मागणी आहे, जे झालं ते झालं. इथून पुढे जर अशा बेवजह काही गोष्टी करण्यात आल्या तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करेल. तुमच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन होईल आणि त्याला जबाबदार तुम्ही असणार. जो फिरण्यात आलेला आहे तो उल्हासनगर वासियांसाठी कशा स्वरूपात उपयुक्त ठरेल? मी सांगू इच्छिते की या टायमिंगला जे नगरसेवक निवडून आलेले आहेत 2026च्या निवडणुकीमध्ये, बऱ्यापैकी सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, जे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी हा जो प्रशिक्षण दौरा होता तो खूप मोलाचा असणार आहे. उल्हासनगरसाठी त्यांना एक काम करण्याचा एक मार्ग मिळालेला आहे. तिथून आल्यानंतर ते नवीन असल्यामुळे त्यांना शिकण्यासाठी हा दौरा होता. संस्था आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर काम करते आणि त्या संस्थेकडून उल्हासनगर महानगरपालिकेला एक लेटर आलं होतं की जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण दौरा त्यांनी आयोजित केलेला होता. आणि तो जो दौरा होता तो गुवाहाटीमध्ये होता, आसाममध्ये गुवाहाटीमध्ये तो दौरा त्यांनी आयोजित केलेला होता. आणि त्याच्यासाठी आपल्या उल्हासनगर शहरातील जे नगरसेवक आहेत, आपल्याकडे 76 नगरसेवक आहेत, त्याच्यामधले 61 नगरसेवकांनी जाण्यासाठी होकार दिला होता आणि ते नगरसेवक तिथे प्रशिक्षणासाठी गेले होते. मॅडम, या टीका करताय की हा नगरसेवकाचा दौरा होता, तर हे नातेवाईक कशाला गेले हे सवाल झाला. हा पूर्णपणे नगरसेवकांचाच दौरा होता. त्यामध्ये जे नातेवाईक आलेले होते, जे ऑल इंडियाला उल्हासनगर महानगरपालिकेने जे निधी पाठवलेला होता तो फक्त नगरसेवकचा निधी पाठवलेला होता. आणि जे नातेवाईक आलेले होते तिथे ते स्वखर्चाने आलेले होते. या प्रशिक्षणामध्ये नेमकं काय काय शिकवण्यात आलं होतं? काय मार्गदर्शन करण्यात आलं? महानगरपालिका कशी चालवायची असते, लोकांच्या ज्या समस्या असतात त्या कशा सोडवायच्या, सभागृह कसं चालवायचं. मी एक महापौर म्हणून तिथे होती, तर माझ्यासाठी देखील त्यांनी एक वेगळं प्रशिक्षण ठेवलं होतं. त्यामध्ये सभा चालू असताना जे पण सदस्य आहेत त्यांना कसं टॅकल करायचंय आणि त्यांच्या समस्या कशा आपल्याला सोडवता येतील, या सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं तिथे. या दरम्यान सगळे नगरसेवक त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, त्याबरोबरच जे हॉटेलमध्ये जे मागचे फुटलेले आमदार होते तिथेच तुम्ही थांबले होते, असा देखील आरोप हा विरोधकांकडून केला जातो. काय सत्य याच्यात? मी एक तुम्हाला क्लिअर करू इच्छिते की जे हॉटेल सांगतात त्या हॉटेलमध्ये पहिले तर आम्ही थांबलेलो नव्हतो. एक आम्ही साध्या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. आणि राहिला विषय मंदिर दर्शनाचा, तो भाविक आहेत ते जे पण नगरसेवक आहेत, आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर जो मोकळा वेळ होता त्याच्यानंतर त्यांनी दर्शन घेतलेलं आहे.
प्रशिक्षणाचा टायमिंग होता आमचा सकाळी 11 ते 5. त्या वेळेनंतर बाकीचे नगरसेवक कुठे जातील, काय करतील त्याच्यावर आपलं थोडी बंधन आहे.